नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. टी-सी-सी बँक भरती प्रक्रिया जी आहे, जिल्हा निहाय ह्या भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये आत्तापर्यंत सातारा, त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती परीक्षा झालेली आहे. भंडारा जिल्हासुद्धा पूर्ण झाली आहे. यामध्ये आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा जी आहे, ही घेतली जाणार आहे. 9 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. तर या भरती परीक्षेमध्ये जे जिल्हानिहाय प्रश्न विचारले जात आहेत, म्हणजे ज्या जिल्ह्याची भरती परीक्षा आहे, तर त्या जिल्ह्याचे जे महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, त्याचा इतिहास आहे, यावरचे प्रश्न विचारले जात आहेत. यासाठीच आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण अहमदनगर म्हणजेच आताचा अहिल्यादेवी नगर हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यावरचे आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे येण्याची शक्यता आहे 4 ते 5 प्रश्न, 3 ते 4 प्रश्न विचारले जात आहेत. तर महत्त्वाचे प्रश्न आजच्या सेशनमध्ये कव्हर करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची माहिती म्हणजे 31 मे 2023 रोजी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी 18व्या शतकाच्या उत्तरार्ध महाराष्ट्र मराठा महासंघामध्ये इंदूरची राणी असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ अहमदनगरचं नाव जे आहे 31 मे 2023 रोजी अहिल्यानगर ठेवण्याची घोषणा केली होती. आता परीक्षेत जे प्रश्न विचारताना पर्यायामध्ये जे प्रश्नांची उत्तर आहेत यामध्ये अहमदनगर किंवा त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये अहिल्यादेवी नगर असं दिलं जाऊ शकतं किंवा फक्त अहिल्यादेवी नगर किंवा अहमदनगर असं दिलं जाऊ शकतं. या पद्धतीने प्रश्नांमध्ये कोणताही बदल होत नाही किंवा उत्तरं जे आहेत ते सेमच असणार आहेत. महत्त्वाचं आहे की यामध्ये तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. तर आजच्या सेशनमध्ये जे आहे आपण अहमदनगर किंवा अहिल्यादेवी नगर तुम्ही दोन्ही वापरू शकता. या पद्धतीने महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, अहमदनगर जो जिल्हा आहे, अहिल्यादेवी नगर हा जो जिल्हा आहे, कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर पाहू शकता प्रशासकीय विभाग जे आहेत महाराष्ट्राचे, यामध्ये पुणे नाशिक विभाग आहे प्रशासकीय विभाग, नाशिक आहे, कुकड आहे आणि छत्रपती संभाजीनगर. तर अहमदनगर, अहिल्यादेवी नगर जो जिल्हा आहे, हा छत्रपती हा नाशिक हा जो प्रशासकीय विभाग आहे, या प्रशासकीय विभागामध्ये येतो. अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात पॅटर्ननुसार. यानंतर दुसरा प्रश्न महत्त्वाचा पाहूयात. अहमदनगर म्हणजेच आताचा अहिल्यादेवी नगर हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर पाहू शकता एकूण 14 तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत. बरोबर उत्तर एकूण 14 तालुके जे आहेत अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये आहेत. यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न, या जिल्ह्याचे जे क्षेत्रफळ आहे अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्याचे जे एकूण क्षेत्रफळ आहे, हे किती आहे? त्याचं उत्तर पाहू शकता एकूण क्षेत्रफळ जे आहे 16,480 पाहू शकता उत्तर आहे एकूण 17,048 स्क्वेअर फीट जे स्क्वेअर मीटर जे उत्तर आहे 17,480 इतकं जे क्षेत्रफळ आहे अहमदनगर, अहिल्यादेवी नगर जो जिल्हा आहे, या जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे. नगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ एकूण 17,048 इतकं आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर पाहू शकता महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो जिल्हा जो आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा अहमदनगर जिल्हा आहे. अहिल्यादेवी नगर हा जो जिल्हा आहे सगळ्यात मोठा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. शिर्डी साईबाबाचे मंदिर जे आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे सुद्धा जे मंदिर आहे अहमदनगर, अहिल्यादेवी नगर जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये शिर्डी साईबाबाचे मंदिर स्थित आहे. पुढचा प्रश्न, आशिया खंडातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यात, अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात कुठे स्थापन झाला? आशिया खंडातील जो पहिला साखर कारखाना आहे, तो कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला? तर पाहू शकता हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये प्रवरानगर हा जो ठिकाण आहे, हे जे शहर आहे, हे जे तालुका आहे, यामध्ये स्थापन करण्यात आलं. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना जो आहे, हा पाहू शकता इथे प्रवरानगर या ठिकाणी स्थापन करण्यात आला. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे सुद्धा कळसुबाई शिखर जे आहे, हे महाराष्ट्रातील अहमदनगर म्हणजे आत्ताचं अहिल्यानगर, अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न, कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? तर कळसुबाई शिखर जे आहे, या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर अकोले हा जो तालुका आहे अहमदनगर, आताचा अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये अकोले या ठिकाणी या तालुक्यामध्ये कळसुबाई शिखर स्थित आहे.
प्रश्न असे विचारले जाऊ शकतात, थंड हवेची ठिकाणं आहेत, त्याचबरोबर जी महत्त्वाची ठिकाणं आहेत, याबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातून वाहत नाही? तर गोदावरी नदी ही ह्या जिल्ह्यातून वाहते. प्रवरा नदी वाहते. यानंतर पाहू शकता भीमा नदीसुद्धा या जिल्ह्यातून वाहते. फक्त कोयना जी आहे, ही नदी या जिल्ह्यामधून वाहत नाही. म्हणजेच बरोबर उत्तर आहे कोयना नदी. हे बरोबर उत्तर आहे. 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणती डोंगर रांग अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातून जात नाही? खालीलपैकी कोणती डोंगर रांग अहमदनगर जिल्ह्यातून जात नाही? तर सातपुडा जी डोंगर रांग आहे, ही अहमदनगर म्हणजेच आत्ताचं अहिल्यादेवी नगर जे आहे, यामधून जात नाही आहे. म्हणजे बरोबर उत्तर आहे सातपुडा डोंगर. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. तर या पद्धतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षेची तयारी करताना 700 पेक्षा जास्त जागा आहेत अहमदनगर डी-सी-सी बँक भरतीसाठी. परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच आहे. नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. या ॲप्लिकेशनवर तुम्ही पाहू शकता जे प्रश्नसंच आहेत 10 प्रश्नसंच परीक्षेच्या प्रमाणेच 90 गुणांची जी परीक्षा होणार आहे, या पॅटर्ननुसार तो तयार करण्यात आलेला प्रश्नसंच आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे जे पी-डी-एफ नोट्स आहेत, यामध्ये समाविष्ट आहेत. तुम्ही लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. 11वा प्रश्न. गोदावरी नदीची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी सुमारे किती आहे? म्हणजे फक्त अहमदनगर म्हणजे सध्याचं अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातून जी लांबी आहे, ही किती आहे? किती किलोमीटर आहे? उत्तर पाहू शकता 150 किलोमीटर इतकी लांबी त्या जिल्ह्यामधून आहे. 12वा प्रश्न. प्रवरा व गोदावरी नदीचा संगम अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात होतो? प्रवरा आणि गोदावरी नदीचा जो संगम आहे, हा अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात होतो? तर नेवासे हा जो तालुका आहे, या तालुक्यामध्ये प्रवरा आणि गोदावरी नदीचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 13वा. अहमदनगर जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? प्रश्न असा येऊ शकतो परीक्षेमध्ये. यामध्ये अहमदनगर म्हणजे सातारचं अहिल्यादेवी नगर हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर यासाठीचं 3 आहे, 5 आहे, 6 आणि 7. तर एकूण 7 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत, त्या लागून आहेत. महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्हे आहेत. या 7 जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत, या अहमदनगर जिल्ह्याला लागून आहेत. आता कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याबद्दल तुम्ही मॅप चेक केलात, मॅपमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल, की कोणत्या दिशेला अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर या जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे, हे समजू शकतं. याबद्दलचा एक प्रश्न असतोच. 14वा प्रश्न. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? अकोले तालुक्यातील जे प्रवरा नदीवर जे धरण बांधण्यात आले आहे, याचं नाव काय आहे? पाहू शकता पर्याय यासाठीचे नाथसागर, राधानगरी, यानंतर भंडारदरा आणि येलदरी. तर भंडारदरा हे जे धरण आहे, हे प्रवरा यामध्ये पाहू शकता प्रवरा नदीवर अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर बांधण्यात आलेलं आहे. भंडारदरा हे धरण आहे. 15वा प्रश्न. मुळा नदीवर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण बांधण्यात आले आहे. त्या धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? अहमदनगर म्हणजेच अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण बांधण्यात आलेलं आहे मुळा नदीवर. या धरणाचं नाव काय? पर्यायासाठीचे नाथसागर, ज्ञानेश्वर सागर, आनंदसागर आणि शिवसागर. तर ज्ञानेश्वर सागर हे जे धरण आहे, हे पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठे जे धरण बांधण्यात आले आहे, याचं नाव आहे ज्ञानेश्वर सागर. प्रश्न क्रमांक 16वा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची सीमा सर्वात जास्त जिल्ह्यांना लागून आहे? तर पाहू शकता 7 जिल्ह्यांची सीमा अहमदनगर जिल्ह्याला लागून आहे. अहिल्यादेवीनगर या जिल्ह्याला लागून आहे. म्हणजे सगळ्यात जास्त ज्या सीमा आहेत, लागून असलेला जो जिल्हा आहे, हा अहमदनगर, अहिल्यादेवीनगर हाच आहे. प्रश्न क्रमांक 17वा. खालीलपैकी कोणते अष्टविनायकापैकी एक गणपतीचे मंदिर अहमदनगर जिल्ह्यात आहे? आता अष्टविनायकांचे जे मंदिर आहेत विविध जिल्ह्यांमध्ये आहेत. यामध्ये अहमदनगर, अहिल्यादेवीनगर जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये कोणतं गणपतीचं मंदिर स्थित आहे? कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर यासाठीचं पाहू शकता पर्याय. विघ्नेश्वर मंदिर आहे, सिद्धिविनायक मंदिर, चिंतामणी मंदिर आणि गिरिजात्मक मंदिर. तर सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे,
हे सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी आहे. पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी सिद्धिविनायकाचं मंदिर जे आहे, हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18 दामियाबाद हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले गाव प्राचीन कोणत्या अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे? पाहू शकता हे जे दामियाबाद हे प्रवरा नदीच्या काठी वसलेलं गाव जे आहे, हे कोणत्या प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे? पर्यायासाठीचे ताम्रपाषाण युगीन, अश्मयुगीन, पाषाणयुगीन आणि वरीलपैकी नाही. तर ताम्रपाषाण युगीन जे आहे, अवशेष जे आहेत या ठिकाणी सापडलेले आहेत. हे गावाचं नाव तुम्ही चेक करू शकता. दामियाबाद हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले गाव आहे आणि या ठिकाणी पाहू शकता ताम्रपाषाण युगीन जे अवशेष आहेत ते सापडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 19 ज्ञानेश्वरांनी प्रवरा नदीकाठी वसलेल्या कोणत्या गावी ज्ञानेश्वरी सांगितली? ज्ञानेश्वरांनी प्रवरा नदीकाठी वसलेल्या कोणत्या नदीकाठी ज्ञानेश्वरी सांगितली होती? त्याचं उत्तर आहे नेवासे. नेवासे बरोबर आहे. पाहू शकता अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासे या ठिकाणी ही जी ज्ञानेश्वरी आहे ही सांगितली होती. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील पहिला जो सहकारी साखर कारखाना आहे, सहकारी कारखाना हा कोणी स्थापन केला? पहिला जो कारखाना आहे हा स्थापन करण्यात आला. हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. परंतु पाहू शकता महाराष्ट्रातील पहिला जो सहकारी कारखाना आहे, हा कोणी स्थापन केला होता? याचं उत्तर आहे पद्मश्री विखे पाटील यांनी जो महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना जो आहे, हा स्थापन करण्यात आला होता. तर महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता हे जे प्रश्न आहेत, यामध्ये अहमदनगर म्हणजेच आताचं जे नामकरण करण्यात आलेलं आहे अहिल्यादेवी नगर, तर याचा जो इतिहास आहे, यातील महत्त्वाची स्थळे आहेत, पर्यटन स्थळे आहेत, इतर विविध ऐतिहासिक स्थळे आहेत, याबद्दलचे प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातील. त्याचबरोबर या इतर जे प्रश्न असतात, आर्थिक विकास आहे, त्याचबरोबर इतर इतिहास आहे, याबद्दलचे प्रश्न यामध्ये विचारले जातील. अशा पद्धतीने अहमदनगर जिल्हा भरती प्रक्रिया जी आहे, मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया, यामध्ये जिल्ह्याची आधारित जे प्रश्न आहेत, 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. या पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.